शिवशाही बसमधील धक्कादायक प्रकार आपण आता समोर येतोय तो म्हणजे दिव्यांग जोडप्याला अर्धवट प्रवासातच खाली उतरवण्यात आलेला आहे। शिवशाही बसमधला हा प्रकार आहे। तर एसटी चालकानं या दिव्यांग जोडप्यावर आरेरावी सुद्धा केली असल्याचं समोर आलंय। माणगाव पोलादपूर दरम्यानची ही घटना आहे। प्रहार संघटनेचे कार्यकर्ते या घटनेविरुद्ध आता आक्रमक झालेले आहेत। तर चालकाविरोधात महाड एसटी आगारामध्ये तक्रार सुद्धा आता दाखल करण्यात आलेली आहे। दिव्यांग जोडप्याला एसटी चालकानं अर्धवट प्रवासातूनच खाली उतरवलेला आहे आणि या दरम्यान दिव्यांग महिलेला दुखापत सुद्धा झाली होती अशी माहिती मिळते। रायगड जिल्ह्यामध्ये महाडमध्ये ही घटना समोर आली आहे। नासिर निगुडकर आणि नसीमा निगुडकर असं या दिव्यांग दाम्पत्याचं नाव आहे। तर पतीला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाहीये, तर पत्नी या ठेंगणी आहेत आणि दोघं सुद्धा माणगाव ते पोलादपूर असा शिवशाही बसमधनं प्रवास करत होती। मात्र प्रवास करत असतानाच हा वाद त्या दोघांचा चालकासोबत झाला आणि एसी बंद केल्याच्या कारणावरून हा वाद झाल्याचं समजतंय। शिवशाहीच्या चालकानं या दिव्यांग जोडप्याला महाडपासून 15 ते 20 किलोमीटर लांब अर्धवटच प्रवासात एखाद्या निर्जन ठिकाणी उतरवलेला आहे आणि चालक महाड एसटी आगाराविरोधात चालकाच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे।